वर्षानुवर्षे सुप्रीम कोर्टात धनगर आरक्षणाचा विषय सुरू होता। त्यासाठी आदिवासींच्या हिताचा निर्णय लागायला पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न सुरू होता आणि कोर्टाने तो निर्णय आमच्या बाजूने दिला। याबद्दल आम्ही आनंदी आहोत आणि असे आमदार आमच्या पाडवी यांनी आज नंदुरबार येथे सांगितले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यालयाचे उद्घाटन आज आमदार आमच्या पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी ते बोलत होते। धनगर समाजाकडून अनुसूचित जमातीचे आरक्षण मागण्यांचे प्रयत्न सुरू होते, परंतु धनगरांना आदिवासी समाजाच्या कोठ्यातील आरक्षण मिळू नये यासाठी आमचे प्रयत्न सुरू होते। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना आम्ही अनेक वेळा निवेदन दिले होते। आदिवासी समाजातून धनगर समाजाला आरक्षण देऊ नये असे आम्ही सांगितले होते, परंतु मुख्यमंत्र्यांनी धनगरांना आरक्षण दिले जाईल असे सांगितले। त्यामुळे हा लढा कोर्टात सुरू होता। आता कोर्टाने आमच्या बाजूने निकाल दिला, हा आमचा विजय असून कोर्टाच्या निकालाने आम्ही आनंदित आहोत असे आमदार आमच्या पाडवी यांनी सांगितले। हा वर्षानुवर्ष सुप्रीम कोर्टामध्ये चालत होता आणि मी निवडून आलो तेव्हापासून माझा विषय होता का बाबा आमच्या आदिवासी समाजामध्ये दुसऱ्याला कोणाला येऊ देणार नाही। ते आम्ही सांगतच होतो, बोलत होतो आणि सुप्रीम कोर्ट मान्य या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीला सुद्धा आम्ही निवेदन दिलं का आमच्या समाजामध्ये दुसऱ्याला तुम्ही द्यायचे नाही, कारण मुख्यमंत्रीने सांगितलं होतं का आम्ही धनगरांना आरक्षण देऊ। म्हणून आम्ही बोललो होतो का जे ज्याचे त्याचे जात आहे ऑलरेडी त्यांना 3.5% आहे, मग आमच्यामध्ये कशाला पहिलेच आमच्या 60% ठिकाणं नाही आहे आणि म्हणून सुप्रीम कोर्टात ते नळत होते, आम्ही नळत होतो आणि मग आमच्या बाजूने हायकोर्टाने निर्णय दिला आहे। आम्हाला त्या गोष्टीचा आनंद आहे।